सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्या कुटुंबियांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा आहे. यामुळे तुम्हाला समाजामध्ये तुमची प्रतिष्ठा वाढणार आहे. यामध्ये तुमच्यासमोर आज खूप कामं येतील. कुठलं काम आधी करायचं आणि कुठलं नंतर हे तुम्हालाच ठरवावं लागेल. कामामुळे तुम्हाला थोडासा ताण मात्र येऊ शकतो. तुमच्या घरच्या व्यवसायाला आज एक नवीन दिशा मिळेल. तुम्ही तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी खूप प्रयत्न कराल. आज संध्याकाळचा वेळ मित्रांसोबत तुमचा फिरण्यामध्ये जाईल. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज सूर्यदेवांना अर्घ्य अर्पण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की नवीन काम सुरू करण्यासाठी आजचा दिवस हा तुमच्यासाठी चांगला नाही. नशीब तुम्हाला जास्त साथ देणार नाही. त्यामुळे कुठलाही निर्णय, स्पेशली गुंतवणुकीचा निर्णय आज विचारपूर्वक घ्या. आज तुम्ही ऑफिसमधील काम लवकर संपवून कुटुंबासोबत वेळ घालवण्याचा विचार कराल. कुटुंबामध्ये थोडंसं टेन्शन राहू शकतं. सासरच्या लोकांकडनं तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचं फळ मिळेल. आज नशीब 60% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरिबांना अन्न आणि वस्त्र दान करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुम्हाला बुद्धी आणि व्यवसायामध्ये यश देणारा राहणार आहे. तुम्हाला चांगली बातमी संध्याकाळपर्यंत मिळू शकते, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढीस लागेल. कुटुंबातील वाद आज मिटतील. वडिलांच्या तब्येतीची तुम्हाला थोडीशी काळजी वाटू शकते. आज जुन्या मित्रांना भेटल्यानं तुम्हाला आनंद होईल. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान कृष्णांना माखन आणि मिश्रीचा भोग लावा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज मुलांच्या लग्नातील अडचणी दूर होतील, ज्यामुळे तुम्हाला शांत वाटेल. विद्यार्थ्यांनी शिक्षकांकडनं आज मार्गदर्शन घ्यावं. व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस हा चांगला राहणार आहे. व्यवसायातील अडचणी संपतील, ज्यामुळे भविष्यामध्ये तुमचा व्यवसाय वाढेल आणि तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की तुमच्या नोकरीमध्ये काही लोक तुम्हाला पुन्हा त्रास देऊ शकतात. तुम्हाला तुमच्या कामावरती लक्ष ठेवावं लागेल. तुम्ही त्यांच्या षडयंत्रामध्ये पडू नका, नाहीतर तुम्हाला यश मिळणार नाही. कुटुंबातील काही जुने वाद असतील तर ते मिटतील. जे लोक नोकरी शोधत आहेत त्यांना आज एक चांगली संधी मिळेल. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवजपमालेचं पठण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी विरोधकांसाठी डोकेदुखी ठरू शकता. त्यामुळे ते तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न नक्कीच करतील. तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये तुम्ही आनंदी राहाल, ज्यामुळे तुम्हाला आनंद होईल. विद्यार्थ्यांना मात्र आज थोडीशी धावपळ करावी लागेल. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज संकटनाशक गणेश स्तोत्राचं पठण करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी फार मेहनतीचा असेल. जास्त मेहनत करून देखील उत्पन्न कमी आणि खर्च जास्त होईल, ज्यामुळे तुम्हाला मानसिक ताणतणाव येऊ शकतो. छुपे शत्रू तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतील. फालतू धावपळ आणि कुटुंबामध्ये अशांती राहील, परंतु संध्याकाळी तुम्हाला थोडंसं बरं वाटेल. मुलांकडनं तुम्हाला एक चांगली बातमी मिळू शकते. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही तुमच्या भावना लोकांपर्यंत पोहोचवाल, तर भविष्यामध्ये त्याचा तुम्हाला फार फायदा देखील होईल. तुम्हाला आज तुमच्या कामाच्या ठिकाणी वडिलांच्या सल्ल्याची गरज भासेल. भावंडांशी चांगले संबंध राहतील.
महत्त्वाचे निर्णय आणि करार आज तुमच्या बाजूने होऊ शकतात. संध्याकाळचा वेळ तुम्ही तुमच्या कुटुंबातील लहान मुलांसोबत अगदी मजेमध्ये घालवाल. आज 92% नशीब तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान सूर्यांना तांब्याच्या भांड्यातनं जल अर्पण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की तुम्हाला आज काही शारीरिक त्रास होऊ शकतो, त्यामुळे तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. मित्रांकडनं तुम्हाला आज पैसे मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या घरामध्ये धन वाढीस लागेल. आज संध्याकाळी तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत एखाद्या शुभ कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकता. तुम्ही तुमच्या पार्टनरसाठी एखादी भेटवस्तू खरेदी करू शकता, ज्यामुळे तुमच्या खिशाला थोडासा खर्च पडेल. आज तुम्ही तुमच्या आर्थिक स्थितीबद्दल थोडेसे चिंतेमध्ये राहाल. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री गणेश चालीसाचं पठण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज काही वडीलधाऱ्या लोकांसोबत राहून तुम्हाला आनंद होईल. मोठ्या अधिकाऱ्यांच्या मदतीनं जमीन जुमल्याचे तुमचे काही प्रश्न असतील तर ते आज सुटतील. परंतु तुम्हाला तुमच्या ऑफिसमधील रखडलेली कामं मात्र वेळेवरती पूर्ण करावी लागतील, नाहीतर तुमच्या अडचणी वाढू शकतात. आज संध्याकाळी तुमच्या घरी पाहुणे येतील. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला गोड खाऊ घाला. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की एखाद्या मोठ्या व्यक्तीचा आशीर्वाद मिळाल्यानं तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी प्रगती करण्याची संधी मिळेल. तुमच्या भावाभावांमध्ये वाद आणि राग वाढू शकतो, त्यामुळे तुम्ही सावध राहा आणि जपून बोला. आज तुम्हाला कुठून तरी पैसे मिळण्याची दाट शक्यता आहे, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती तुम्ही मजबूत करू शकाल. धार्मिक कार्यामध्ये तुमची आवड वाढेल, ज्यामुळे समाजामध्ये तुमचा मान सन्मान वाढीस लागेल. आज नशीब 96% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज बजरंग बाणाचा पाठ करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की तुमच्या व्यवसायामध्ये जास्त पैसे गुंतवण्याचा तुम्ही विचार करत असाल तर ते तुमच्यासाठी फारच फायदेशीर ठरेल. आज दिवसभर तुम्हाला उत्पन्नाचे नवनवीन मार्ग मिळतील. विरोधकांपासून मात्र तुम्हाला सावध राहावं लागेल. जर तुम्हाला नवीन काम सुरू करायचं असेल तर आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे, ज्यामध्ये तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज मुंग्यांना पीठ खाऊ घाला. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग आजचा हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.